प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये ऑटोमोटिव्ह, टेक्सटाईल, फार्मा, स्टील किंवा पॅकेजिंग जिथे मशीन सतत चालू असतात तिथे बिअरिंग्स ही छोटी पण अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारी घटक असतात. बिअरिंग आकाराने छोटं असलं तरी पूर्ण मशीनची स्टॅबिलिटी, स्पीड आणि परफॉर्मन्स याच्यावर अवलंबून असते. त्यामुळे आज आपण बिअरिंग्स नेमके कसे काम करतात आणि इंडस्ट्रियल मशीनसाठी ते इतके महत्त्वाचे का आहेत हे पाहणार आहोत. बिअरिंग हा मेकॅनिकल कंपोनंट दोन पार्ट्समधील रिलेटिव्ह मोशन स्मूथ करण्याचं काम करतो. शाफ्ट फिरताना स्लायडिंग फ्रिक्शन निर्माण झाला तर जास्त हीट तयार होते आणि एनर्जी लॉस होतो. पण बिअरिंग्समध्ये रोलिंग कॉन्टॅक्ट असल्यामुळे फ्रिक्शन खूपच कमी राहतो, ज्यामुळे शाफ्ट सहज फिरतं, हीट जनरेशन कमी होतं आणि मशीनची एफिशियन्सी वाढते. बिअरिंगचे मुख्य भाग म्हणजे रोलिंग एलिमेंट्स जसे बॉल्स किंवा रोलर्स आणि रेसवेज. शाफ्ट फिरल्यावर हे रोलिंग एलिमेंट्स रेसवेमध्ये स्मूथपणे फिरतात आणि त्यामुळे जवळजवळ एफर्टलेस मोशन मिळतो. इंडस्ट्रियल मशीन्समध्ये वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्सनुसार बिअरिंगचे अनेक प्रकार वापरले जातात. बॉल बिअरिंग्स हे हाय स्पीड मशीनसाठी उत्तम मानले जातात कारण त्यांच्यात फ्रिक्शन खूप कमी असतो. रोलर बिअरिंग्स मोठ्या रॅडियल लोड्ससाठी योग्य असतात आणि हेवी ड्युटी इक्विपमेंट्समध्ये वापरले जातात. थ्रस्ट बिअरिंग्स ॲक्झियल लोड सहन करण्यासाठी विशेष बनवलेले असतात, तर नीडल बिअरिंग्स कॉम्पॅक्ट डिझाईनमध्ये हाय लोड कॅपॅसिटी देतात आणि ऑटोमोटिव्ह ट्रान्समिशन सारख्या ॲप्लिकेशन्समध्ये वापरले जातात. योग्य बिअरिंग निवडताना लोड टाईप, ऑपरेटिंग स्पीड, टेम्परेचर, स्पेस आणि सराउंडिंग एन्व्हायरमेंट हे सर्व फॅक्टर्स विचारात घेणे अत्यंत आवश्यक असते. चुकीच्या बिअरिंग निवडीमुळे व्हायब्रेशन वाढते, इफिशियन्सी कमी होते आणि फेल्युअर लवकर येतो. इन्स्टॉलेशन आणि मेंटेनन्स या दोन गोष्टी बिअरिंग लाईफ ठरवतात. जर अलाइनमेंट चुकीचा असेल, फिट प्रॉपर नसेल किंवा इन्स्टॉलेशन टूल्स योग्य वापरले नाहीत तर बिअरिंगवर अनइव्हन स्ट्रेस येतो आणि त्याचे नुकसान लवकर होऊ शकते. ल्युब्रिकेशन हे बिअरिंग्सचे जीवन आहे. ते फ्रिक्शन कमी करतं, हीट कंट्रोल करतं, विअर प्रोटेक्शन देतं आणि कंटॅमिनेशन दूर ठेवतं. योग्य ग्रीस किंवा ऑइल वापरणं, योग्य प्रमाणात ल्युब्रिकेशन देणं आणि त्याची नियमित तपासणी करणं आवश्यक आहे. बिअरिंग फेल्युअरमध्ये जवळपास 60% कारण ल्युब्रिकेशन रिलेटेड असतं. उर्वरित फेल्युअर मिसअलाइनमेंट, कंटॅमिनेशन, ओव्हरलोडिंग किंवा कोरोजनमुळे होतात. अशा वेळी मशीनचं डाऊनटाईम वाढतं, प्रोडक्शन लॉस होतो आणि मेंटेनन्स कॉस्ट वाढते. शेवटी बिअरिंग्स हे फक्त मेकॅनिकल पार्ट्स नसतात, ते संपूर्ण प्रोडक्शन इफिशियन्सी ठरवतात. जर बिअरिंग्स निरोगी असतील तर मशीन सायलेंट, स्मूथ आणि इफिशियंट चालतात. त्यामुळे रेग्युलर ल्युब्रिकेशन, प्रिसाइज इन्स्टॉलेशन, योग्य बिअरिंग सिलेक्शन आणि व्हायब्रेशन मॉनिटरिंग या 4 गोष्टी इंडस्ट्रियल मशीन्सची रिलायबिलिटी अनेक पटीने वाढवतात. नेहमी लक्षात ठेवा, हेल्दी बिअरिंग्स इज इक्वल्स टू हेल्दी मशीन्स इज इक्वल्स टू हाय प्रोडक्टिव्हिटी. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा. स्वामी समर्थ एंटरप्राइजेस, तुमचा विश्वासू इंडस्ट्रियल पार्टनर. आपल्या इंडस्ट्रीला योग्य दिशा देण्यासाठी माहिती शेअर करा आणि आमचा चॅनल लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.